कोरोना नंतर आता इबोला या व्हायरसने धुमाकूळ घातलेला आहे. विशेष करून आफ्रिकन देशामध्ये या व्हायरसने प्रचंड असा धुमाकूळ घातलेला बघायला मिळतो आहे. अशातच या गंभीर आजारानंतर आता देशातील आणि राज्यातील आरोग्य यंत्रणा सुद्धा अलर्ट मोडवर असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. खरं तर एक बातमी या संदर्भातीलच नागपुरातून आहे. ती म्हणजे एक 47 वर्षीय पुरुष व्यक्ती जो गेल्या आठवड्यात युगांडा या आफ्रिकन देशामधून भारतामध्ये आलेला होता आणि नागपुरात पोहोचलेला होता, नागपूर विमानतळावर. त्याला संशयित रुग्ण म्हणून सध्या ट्रीट करण्यात येत आहे. खरं तर कांगो असो, युगांडा असो, आफ्रिकन देशामध्ये मोठ्या प्रमाणात इबोला या व्हायरसनी धुमाकूळ घातलेला आपल्याला बघायला मिळतोय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुद्धा मेडिकल इमर्जन्सी जी आहे ती या व्हायरसच्या अनुषंगाने जाहीर केलेली आहे. अशामध्येच नागपुरात युगांडावरून आलेला एक 47 वर्षीय पुरुष व्यक्ती त्याला संदिग्ध म्हणून ट्रीट करण्यात येत आहे आणि त्याला सध्या होम क्वारंटाईन 21 दिवसासाठी करण्यात आलेला आहे. परंतु युगांडाहून आलेल्या या व्यक्तीने नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची, स्थानिक जिल्हा प्रशासनाची नक्कीच एक झोप उडवली आहे असं आपण म्हणू शकतो. आरोग्य यंत्रणा ही अलर्ट मोडवर या निमित्त आलेली आपल्याला बघायला मिळते आहे. खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये 21 मे रोजी या आरोग्य विभागाच्या, ज्या केंद्रीय आरोग्य विभागाच्या ज्या सचिव आहेत पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी 21 मे रोजी सर्वच राज्यांना एक पत्र दिलेलं आहे. त्या 33 पानांचं हे पत्र आहे, ज्यामध्ये स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी आहे, SOP, ती या संदर्भात, इबोला व्हायरसच्या संदर्भात च्या अनुषंगाने काय काय उपाययोजना करायची आहे, संदिग्ध रुग्ण आढळल्यानंतर काय त्यामध्ये त्याला मेडिकेशन करायचं आहे, या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्याचा उल्लेख यामध्ये दिलेला आहे. एक फॉर्मॅट सुद्धा यामध्ये दिलेला आहे, ज्यामध्ये पॅसेंजरची संपूर्ण ट्रॅव्हल हिस्ट्री आणि तो कुठून आला, कुठल्या देशातून आला, या संपूर्ण गोष्टींचा एक तपशील जो आहे, तो सेल्फ डिक्लेरेशन जे आहे ते सुद्धा द्यायचं आहे. परंतु एक मात्र नक्की आहे की या संपूर्ण घटनेमध्ये म्हणा किंवा या संपूर्ण गोष्टीमध्ये म्हणा, नक्कीच आरोग्य यंत्रणा ही अलर्ट मोडवर आहे. कारण इबोला हा व्हायरस जो आहे हा अत्यंत घातक आणि धोकादायक असा व्हायरस असल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर ज्यावेळी 4 वर्षापूर्वी कोरोना आपल्या देशामध्ये कोरोना महामारी आली होती, त्यावेळी त्याचा जो मॉर्टल रेट होता तो साधारण 1 ते 2% असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु हा जो इबोला व्हायरस आहे, या इबोला व्हायरसमुळे जो डेथ रेट आहे, मॉर्टॅलिटी रेट आहे, तो जवळपास 50% असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या तरी नागपुरात इबोला व्हायरसचा रुग्ण नसला तरी युगांडावरून एक 47 वर्षीय व्यक्ती, पुरुष व्यक्ती या ठिकाणी आल्यानंतर नागपूर विमानतळाचे जे अधिकारी आहेत त्यांनी नागपूर जिल्हा प्रशासनाला, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला याबद्दल माहिती दिली आणि आरोग्य विभागाने त्या संबंधित व्यक्तीला कुठले लक्षण आहेत का हे बघितलं. 5 दिवसापूर्वी हा व्यक्ती नागपूर विमानतळावर आलेला होता. त्यानंतर त्याला होम क्वारंटाईन 21 दिवसासाठी केलेला आहे. या संपूर्ण रुग्णाबद्दल ज्यावेळी आपण नागपूर महानगरपालिकेचे जे आरोग्य अधिकारी आहेत, डॉक्टर दीपक सेलोकर यांच्याशी आपण ज्यावेळी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी आपल्याला हेच सांगितलंय की सध्या तरी रुग्णाला कुठलेही सिम्पटम्स नाही. 5 दिवसापूर्वी तो नागपूर विमानतळावर आलेला होता. युगांडावरून आलेली त्याची हिस्ट्री असल्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला नागपूर विमानतळ प्रशासनाने सांगितलं. त्यानंतर त्याला होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. दररोज नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी हे फोनवरून त्या व्यक्तीच्या संपर्कात आहे. सध्या तरी त्याला असे कुठलेही सिम्पटम्स नसल्याचं सांगितलं जात आहे. परंतु जे SOP आहे त्यानुसार संबंधित व्यक्ती कोणाच्या संपर्कात आला होता का, त्याला कुठले लक्षणं आहेत का, या सर्व गोष्टींचं विचारपूस आणि चौकशी जी आहे ती प्रत्येक दिवशी नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी हे त्या व्यक्तीची करतायत. सध्या त्याला संदिग्ध म्हणून जरी ट्रीट करण्यात येत असलं तरी नक्कीच इबोला व्हायरस हा कोरोनापेक्षा जास्त खतरनाक आणि धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या तरी एकही रुग्ण या ठिकाणी आढळून आलेला नसला तरी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने ज्या मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या राज्यांना दिलेल्या आहेत, त्या अनुषंगाने
SOP फॉलो करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे. एकंदरीतच आपण बघितलं तर अत्यंत धोकादायक हा व्हायरस आहे. प्राण्यांपासून आणि तो माणसांमध्ये येतो असं म्हटलं जात आहे. आणि या संपूर्ण याच्यामध्ये जे सिम्पटम्स आहे ते म्हणजे अंगदुखी, मोठ्या प्रमाणात ताप येणे, जास्ती टेम्परेचर, डोकेदुखी, खांदेदुखी, त्यानंतरच चक्कर येणे, अशा प्रकारच्या जे सिम्पटम्स आहेत ते या इबोला व्हायरसचे सुरुवातीचे लक्षण म्हणून सांगितलं जात आहे. आफ्रिकन देशामध्ये मोठा धुमाकूळ या व्हायरसने घातलेला आहे. कांगो असो, युगांडा असो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे रुग्ण आढळून येत आहेत. त्या ठिकाणून भारतामध्ये येणारे जे पॅसेंजर आहे त्यांना खबरदारी आणि त्यांना याची लागण होऊ नये या दृष्टीने सर्व पावलं जी आहेत ती उचलण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणा सुद्धा अलर्ट मोडवर आहे. परंतु नागपूरचा जर विचार केला तर सध्या एका रुग्णाला संशयित म्हणून ट्रीट करण्यात येत आहे. 2 ते 21 दिवसापर्यंत रुग्णाला कुठलेही या प्रकारे आपण जे सांगितलं थोड्या वेळापूर्वी की जे सिम्पटम्स आहे ते आलेले नसेल तर तो व्यक्ती जो आहे तो त्यातून बाहेर पडेल. पण तोपर्यंत 21 दिवस होम आयसोलेशन हे सिम्पटम्स नसले तरी करणं गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे. नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला जी माहिती दिलेली आहे त्यानुसार या संपूर्ण व्यक्तीचं जे डेली मॉनिटरिंग आहे ते महानगरपालिकेचा आरोग्य विभाग करत आहे. आणि सध्या दुसरा कुठलाही रुग्ण जो आहे तो या ठिकाणी संशयित नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. परंतु 21 मे रोजी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या ज्या सचिव आहेत त्यांनी जे पत्र दिलेलं आहे राज्याला, जी SOP दिलेली आहे त्यानुसारच प्रत्येक संशयिताचं जे या संपूर्ण याच्यातलं मॉनिटरिंग आहे ते केलं जाणार आहे. आणि यामध्येच नक्की मात्र एक रुग्ण युगांडावरून नागपूर विमानतळावर आल्यानंतर सध्या तो होम आयसोलेशन मध्ये आहे. आणि यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जरी आफ्रिकन देशामध्ये धुमाकूळ घालत असला हा इबोला व्हायरस तरी नागपुरात एक संशयित रुग्ण असल्यामुळे या संपूर्ण आजाराचं आणि मोठं गांभीर्य लक्षात घेता नागपुरात तरी पूर्ण जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलेला आपल्याला बघायला मिळत आहे. नागपूरहून कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह योगेश पांडे, मुंबई तक.